मूर्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजोनी केला हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझ मानाचा मुजरा। नमस्कार मंडळी, भटकंती या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आता आपण पाहणार आहोत प्रतापगड किल्ला। साताऱ्यातील जावळीच्या जंगलामध्ये प्रतापगड हा किल्ला आहे। तुम्हाला सगळ्यांना प्रतापगडाचा इतिहास माहीतच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता आणि त्यावेळेला हा पराक्रम मोठा होता, म्हणून ह्या किल्ल्याला प्रतापगड असे नाव देण्यात आले। प्रतापगड हा समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर असलेला किल्ला, तब्बल 52 एकराच्या परिसरात, शत्रूच्या मनात धडकी भरवणारी उंची, सभोवतील जावळीचे किर्र जंगल, महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, हीच ती जागा म्हणजे किल्ले प्रतापगड। प्रतापगड ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराला पूर्वी ढोलप्या डोंगर असे म्हटले जायचे। महाराजांनी प्रतापगड जिंकण्यापूर्वी हा डोंगर आदिलशाहीच्या ताब्यात होता। जावळीचे चंद्रराव मौर्य जो आदिलशहाचा सरदार होता, तो या किल्ल्याचा सुभेदार होता। महाराजांनी चंद्रराव मौर्यांना विनंती केली होती, तुम्ही हिंदू आहात, स्वराज्यात सामील व्हा, परंतु त्यांनी ऐकले नाही। आता आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे। पार्किंगची छान सोय आहे। समोर जे गेट दिसते तिथून आपण आता गड पाहण्यास सुरुवात करू। त्यामुळे महाराजांनी जावळीवर स्वारी करून हा किल्ला ताब्यात घेतला। इकडे चंद्रराव मौर्याचा सपाटून पराभव झाला आणि तिकडे विजापूरची आदिलशाही हादरली। त्यानंतरचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। विजापूरचा दरबार भरला। बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई, तिने विडा उचलायला सांगितला। कोण जाणार शिवाजी महाराजांना मारायला? आणि त्यानंतर विजापूरच्या दरबारात विडा उचलून अफजल खान महाराष्ट्रात आला। याच प्रतापगडावर महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला। प्रतापगडाला एकूण 475 पायऱ्या आहेत आणि 96 पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार पाहायला मिळते। हे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याची रचना पाहिली तर गोमुख पद्धतीची रचना आहे, म्हणजे गायीने तोंड फिरवल्यानंतर एक आकृती तयार होते त्या पद्धतीची रचना आहे। ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे शिवकाळामध्ये एक प्रथा होती, सूर्योदयापूर्वी दरवाजे उघडले जायचे आणि सूर्यास्तानंतर दरवाजे बंद व्हायचे। तर तीच प्रथा, छत्रपतींच्या काळातील प्रथा आज सुद्धा येथे पाळली जाते। आज सुद्धा सूर्योदयापूर्वी दरवाजे उघडले जातात आणि सूर्यास्तानंतर किल्ल्यांचे दरवाजे बंद होतात। दरवाजातून पुढे गेले की आपल्याला एक तोफ पाहायला मिळते। महाराजांनी 1656व्या साली गड जिंकला। नंतर गडाचे बांधकाम चालू केले। मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदुलकर हे त्यावेळी स्वराज्याचे अभियंते होते। महाराजांच्या आदेशावरून मोरोपंत पिंगळे यांनी हा गड बांधून पूर्ण केला। आता आपण जे ठिकाण पाहत आहात तो आहे भवानी माता मंदिराकडे जाणारा जुना रस्ता। इथे एका पाठोपाठ एक असे 2 दरवाजे आहेत। हा रस्ता आता वापरात नाही, त्यामुळे ह्या रस्त्याने भवानी माता मंदिराकडे जाता येणार नाही, परंतु 1957 पर्यंत हाच रस्ता भवानी माता मंदिराकडे जाण्यासाठी होता। त्यासाठी भवानी माता मंदिराकडे जाण्यासाठी पलीकडून रस्ता आहे, तिथून आपण मंदिराकडे जाऊ। प्रतापगड किल्ल्यावर असलेला हा पाण्याचा तलाव आहे, तुम्ही इथे पाहू शकता। खरं तर किल्ल्याची बांधणी करताना हा तलाव खोदण्यात आला होता आणि या ठिकाणी जे दगड सापडले होते, दगडांचा वापर किल्ल्याच्या बांधणीसाठी केला होता, म्हणजे तटबंदी किंवा बुरुज यांचे बांधकाम करण्यासाठी जे दगड वापरायचे ते हा तलाव खोदताना सापडलेले किंवा तलाव खोदताना ते निघाले होते आणि त्याच दगडाचा वापर पुढे किल्ल्याच्या बांधणीसाठी केला होता। भवानी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावर आपल्याला नगारखाना दिसतो, परंतु आता मार्गच बंद असल्यामुळे आपल्याला नगारखाना जवळून पाहता येत नाही। आता आपण भवानी माता मंदिराकडे निघालो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनीच हे मंदिर गडावर बांधून घेतले होते। याच मंदिरात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे। त्याच तलवारीने हंबीररावांनी प्रतापगडाच्या लढाईत मोठा पराक्रम गाजवला होता।
प्रतापगडावर असलेल्या भवानी मातेच्या मंदिरात आई भवानीची शिवकालीन मूर्ती आहे। खरे तर कोणत्याही किल्ल्यावर जी सगळ्यात उंच जागा असायची त्या जागेवर बालेकिल्ला असायचा आणि त्याच बालेकिल्ल्यामध्ये छत्रपती महाराजांचे महाल असेल किंवा त्यांचे निवासस्थान असेल किंवा अष्टप्रधानांसाठी जी बैठक व्यवस्था असेल ती सगळी बालेकिल्ल्यावरच असायची। आता पुढे गेल्यानंतर छत्रपती महाराजांचा अश्वरूपी पुतळा आहे जो की अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे। तो प्रतापगडाच्या बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे। आता आपण आहोत श्री केदारेश्वर मंदिरामध्ये। हे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे। या मंदिरातील शिवलिंग इतके मोठे आहे की 10 माणसांना एकत्रित उचलता येणार नाही। या शिवलिंगाबद्दल अशी आख्यायिका आहे की छत्रपती शिवाजी महाराज याच ठिकाणी भवानी मातेचे मंदिर बांधणार होते आणि जेव्हा या बांधकामाला सुरुवात झाली होती आणि खोदकाम करताना शिवलिंग येथे सापडले आणि महाराजांनी तेथे शिवलिंग प्रस्थापित केले आणि भगवान केदारेश्वराचे हे मंदिर इथे उभे राहिले। याच मंदिराच्या बरोबर उजव्या बाजूला ही जागा तुम्ही पाहत आहात तर तुमच्या लक्षात येईल पूर्वीच्या काळी छत्रपती महाराजांची बैठकीची जागा होती, परंतु आता तिथे पडझड झाली आहे आणि फक्त अवशेष या ठिकाणी उरले आहेत। 350 वर्षापूर्वी शिवरायांच्या स्वराज्यात देखील काही नियम होते। पूर्वीच्या काळी स्वराज्याच्या विरुद्ध कोणी गद्दारी केली तर दरबार भरवला जायचा। संपूर्ण दरबारासमोर त्याला शिक्षा सुनावली जायची आणि त्याला कडेलोट टोकावरून ढकलून दिले जायचे। शिक्षा इतकी भयंकर होती की ही शिक्षा पाहिल्यानंतर दुसऱ्या कोणाचीही स्वराज्याविरोधात गद्दारी करण्याची कोणाची हिंमत व्हायची नाही। ही आहे गडावरील सर्वात उंच अशी जागा। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूपी पुतळा आणि म्हणूनच या जागेची उंची अधिकच वाढलेली आहे। पुतळ्याची उंची आहे 36 फूट, म्हणजे महाराजांचा जो पुतळा आहे तो 16 फूट, त्यांच्या खाली बांधकाम आहे ते 20 फूट आणि या पुतळ्याचे वजन आहे जवळपास 4.5 टन म्हणजे 4,500 किलो। म्हणजे इतके वजन आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतका वजनदार पुतळा या ठिकाणी आणला कसा असेल, तर याचे उत्तर असे आहे की हा पुतळा येथे बसवताना अखंड पुतळा या ठिकाणी आणला नव्हता, तर काही पार्ट्स मध्ये तो आणला होता। जवळपास 17 पार्ट्स होते आणि येथे आल्यानंतर ते पार्ट्स एकत्र करून हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता आणि त्यानंतर या पुतळ्याचे उद्घाटन किंवा या पुतळ्याचे अनावरण आहे ते भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 1957 साली हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सर्वात सुंदर पुतळा आहे। मला वाटतंय महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या लोकांना प्रतापगडाचा फोटो दाखवताना आपण या पुतळ्याचा फोटो दाखवतो, कारण या पुतळ्याची उंची आणि रचना जर पाहाल तर अद्भुत अशी आहे। इथे असलेले प्रत्येक जण महाराजांना वंदन करण्यासाठी येतो आणि प्रतापगडाची ही जागा मला वाटते सगळ्यात पवित्र अशी जागा आहे। प्रतापगडावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्वात सुंदर जागा म्हणजे हा बुरुज। याला टेहाळणी बुरुज असे म्हणतात आणि याला दुसरे एक नाव आहे शिवप्रताप बुरुज। म्हणून खरं तर 4थीच्या पाठ्यपुस्तकात बुरुज पाहिलाय म्हणजे प्रतापगडाचे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर सगळ्यात आधी ह्या बुरुजाचे चित्र येते। छत्रपतींच्या खूप मोठ्या पराक्रमाचे साक्षीदार म्हणजे हा किल्ला आणि ह्या किल्ल्यावरील असलेला टेहाळणी बुरुज।
समोर जी दिसते आहे ती अफजल खानची कबर आहे असे सांगितले जाते. आता तिथे जाता येत नाही. या ठिकाणावरील वातावरण पाहाल आणि या बुरुजाची रचना पाहाल तर छत्रपतींच्या पराक्रमाचा खूप मोठा साक्षीदार म्हणजे प्रतापगड आणि याच गडावरील अतिशय भक्कम स्थितीत असा उभा असलेला टेहाळणी बुरुज आपण पाहतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.